किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। हजारो शिवभक्तांनी रायगड फुललेला आहे। तर दुर्गराज रायगडावर दिवसभर विविध कार्यक्रम आहेत आणि छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मानवंदना दिली जाते। तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत। यावेळेला त्यांचा तोरा थोडासा वेगळा दिसतोय, कारण यावेळेला ते खासदारही झालेले आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवलेली होती काँग्रेसकडून आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। तर या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना दिली जाते। इथली हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि त्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले रायगडावर गर्दी केल्याचं आपल्याला दिसून येते। या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हेही पोहोचलेले आहेत आणि त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। तर या ठिकाणी एक आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते। वेगवेगळे चित्र साकारल्याचं दिसतंय। जय्यत तयारी या सोहळ्याची करण्यात आली होती, कारण 351वा हा शिवराज्याभिषेक सोहळा आहे। आजच्याच दिवशी 351 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा झालेला होता आणि तोच दिवस मोठ्या जोशात जल्लोषात साजरा केला जातो। याचा एक वेगळा उत्साह आनंद आपल्याला पाहायला मिळतो आणि इथं राज्य घराण्याचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये इथं वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि त्यासाठी सर्व मान्यवर इथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून। तर रणरागिणींचा ढोल वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो एकीकडे, तर दुसरीकडे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे भेटीगाठी घेताना आपल्याला दिसून येत आहे। त्यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे। किल्ले रायगडावरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून एकीकडे आहे रायगड, तर दुसरीकडे कोल्हापुरातली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हा सोहळा आज साजरा केला जातोय। तर रायगडावर रणरागिणींच्या या टीमकडून ढोल वादन केलं जात आहे आणि मोठ्या उत्साहात आजचा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो साजरा केला जातोय। तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा शाही पद्धतीने हा दिन साजरा केला जातोय आणि त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कोल्हापूरमधला आजचा हा दिवस, आजचा हा जो सोहळा आहे तो काही खास आहे, कारण आज श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे राजघराण्यातले एक व्यक्ती तर आहेच, त्याचबरोबर ते वंशज आहेत राजघराण्याचे आणि त्याचबरोबर ते लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत। ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला एक वेगळाच साज आल्याचं आपल्याला दिसून येते। दरम्यान ही दृश्य आपण बघू शकतो। रायगडावर मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्तांनी गर्दी केलेली आहे। मर्दानी खेळ या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। तर सनई वादन सुरू आहे, चौघडा वादन या ठिकाणी सुरू आहे आणि शिवछत्रपती महाराज यांना या ठिकाणी मानवंदना दिली जाते छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी आपल्याला झालेली दिसून येते आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेतच आहोत। साक्षीदार होण्यासाठी नवीन राजवाड्याच्या या प्रांगणामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात। आपणा सर्वांचंही आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने किल्ले रायगडावरती उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। आमदार स्वतः रोहितदादा पवार आता किल्ले रायगडावरती आलेत आणि लोकशाही सोबत आहे। दादा, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता महाराजांना अभिवादन केलं, मानाचा मुद्रा केलात, काय भावना आहे? नाही, मी जेव्हा केव्हा इथे येतो आणि नेहमी इथे येत असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक जेव्हा होतो तेव्हा काही मागणी करत नाही, फक्त आशीर्वाद द्या एवढंच सांगत असतो, कारण त्यांच्या आशीर्वादामध्येच एवढी ताकद आहे। त्यातूनच आपल्याला इतकी प्रेरणा मिळते या आजच्या काळामध्ये लढण्याची आणि ती प्रेरणा घेण्यासाठी मी काय लाखो करोडो लोक इथं आलेली आहेत आणि दरवर्षी येत असतात। एक तर आजचं राजकारण आणि स्वराज्य याची तुलनाच होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं आणि ते स्वराज्य नाही तर ते राज्य अख्ख्या जगात कुठंच नव्हतं। त्याच्यामध्ये सामान्य लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलं होतं। आज जर आपण बघितलं, सगळे राज्यकर्ते नाही पण बहुतांश राज्यकर्ते स्वतःच्या खुर्चीचा, पदाचा, नाहीतर आपल्याला कुठेतरी सत्ता मिळावी यासाठी ते प्रयत्न करतात, पाठीचा प्रयत्न करतात आणि त्यातून स्वार्थ
हे केंद्रबिंदू ते ठेवत असतात, लोक केंद्रबिंदू ठेवत नसतात. त्यामुळे माझं एकच मत आहे की राज्यकर्त्यांनी नेहमी विचार हा सामान्य लोकांचा केला पाहिजे. येत्या काळामध्ये स्वराज्य खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेतून जर आपल्या या राज्यामध्ये आणायचं असेल तर तिजोरीतून 1 रुपया जो निघतो तो शेवटच्या घटकापर्यंत लोकांपर्यंत तो 1 रुपयाच राहिला पाहिजे, त्यात भ्रष्टाचार कुठलाही झाला नाही पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्य परत एकदा आपल्या या राज्यात या देशात आलं असं आपल्याला म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. तर आपण बघितलेलं आहे रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. रायगडावर रोहित पवार, आमदार रोहित पवार हेही पोहोचलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान रायगडावरची ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी अतिशय जल्लोषात आजचा हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय. आजच्याच दिवशी 351 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य प्रस्थापित झालेलं होतं. त्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि तोच सोहळा आज पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नयनरम्य अशी ही दृश्य आपल्याला दिसून येतात. दरम्यान कोल्हापुरातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांना शिवरायांची मूर्ती भेट दिली जाते आणि एक विशेष सत्कार त्यांचा या ठिकाणी केला जातोय. शाही सोहळा या ठिकाणी रंगलेला आहे. एकीकडे आहे किल्ले रायगडावर, किल्ले रायगड जी राजधानी होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची, त्या ठिकाणी आपल्याला सजावट पाहायला मिळते आणि शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते. तर दुसरीकडे कोल्हापुरात सुद्धा शाही पद्धतीनं हा सोहळा साजरा केला जातोय आणि त्यासाठी इथं छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे पोहोचलेले आहेत आणि त्यांचा सत्कार वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी केला जाणार आहे. त्यासाठी शिवरायांची ही मूर्ती या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याचबरोबर शिवरायांचे जे इतर साहित्य आहे ते सुद्धा या ठिकाणी आल्याचं आपल्याला बघायला मिळते. कोल्हापुरातले दृश्य शाही शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी साजरा केला जातोय. तर दुसरीकडे रायगडावर शिवभक्तांची आपल्याला रेलचेल पाहायला मिळते. त्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि आकर्षक अशी सजावट आपल्याला दिसून येते. लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही सगळी दृश्य, सगळे अपडेट आपण घेत आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात नाही तर संपूर्ण जगभरात पोहोचावा या दृष्टिकोनातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत. तर आज शिवराज्याभिषेक दिन आजच्याच दिवशी करण्यात आलेला होता आणि त्यानुसार हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी कशी ही शाही पद्धतीनं हा दिन साजरा केला जातो ते आपण बघू शकतोय. कोल्हापुरातली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा ज्या पद्धतीनं साजरा झालेला होता त्याच पद्धतीनं आजही इथं हा दिन साजरा होताना दिसून येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं यंदाचं हे 351 वर्ष आहेत. राष्ट्राचं अस्तित्व प्रस्थापित करून संबंध देशाला स्वातंत्र्याची नवी ओर्मी आणि चैतन्य शक्ती प्रदान करण्याचं श्रेय निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांकडे जातं. त्यांच्या राज्याभिषेकामुळे संबंध देशात मुद्रा भद्राय राजते म्हणजे जनतेच्या कल्याणाचं नवं पर्व सुरू झालेलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेच्या कल्याणाचं एक स्वराज्य प्रस्थापित केलेलं होतं. आजच्याच दिवशी त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा त्यांचा संपन्न झाला होता आणि तो दिन मोठ्या उत्साहामध्ये आज साजरा केला जातोय. तर त्याची ही दृश्य, त्याची ही झलक आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मोहिमा आखलेल्या होत्या आणि संपूर्ण दक्षिण भारत हिंदवी स्वराज्याखाली आणलेला होता. तर दक्षिणेतील अनेक नद्यांवर त्यांनी घाट बांधले, अनेक मंदिरांची स्थापना केलेली होती आणि त्याचबरोबर जनतेच्या कल्याणाचं राज्य त्यांनी आणलेलं होतं. प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकासोबत न्याय करणारं राज्य त्यांनी आणलेलं होतं आणि त्यासाठीचा हा शिवराज्याभिषेक सोहळा आजच्याच दिवशी 351 वर्षांपूर्वी संपन्न झाला होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.